वेळ लागेल का बोलायला? हा, काम करत करतच बोला. पहिला तर तुम्हाला आमचे फोन उचलायला कोणी ना सांगितलंय का? किती वेळ काम? नाही ना, मी विचारतोय, नका उचलू, चालेल. आम्हाला माहिती आहे आमचं काम आम्ही कसं करून घ्यायचं. तुम्ही फोन नाही उचलत. कुणी अधिकाऱ्यांनी सांगितलंय, आमदारांनी सांगितलंय, नगरसेवकनी सांगितलंय, कुणी सांगितलंय? हा, आता पण तुम्ही इग्नोर करताय आम्हाला. अहो काम करतो मी, कुणासाठी आलोय, मी कशासाठी आलोय? तुमचं काम बोला ना, मग बोला ना, तुम्ही असं बोला ना, तुम्ही तिथं करा, आम्ही काय असं काय असंच बसलोय का इथे? बोला ना साहेब, बोला. हा, बोला ना. मी कामासाठी कॉल करतो, मला तुमची काय बाकी काही काम नाही. मला मी हे करू शकतो. चालू आहे. हा, काम बोला. पहिलं मला डिवायडरचं काय झालं ते सांगा. काय माझे डिवायडरचं पत्र कुठं पोचला? डिवायडरचं पत्र ऑलरेडी प्रस्ताव काय झालं, कधी झालं? 8 महिने झाले. तुम्ही मला बोलले क्षीरसागर साहेबांची सही पाठवली आहे, 8 महिने झाले त्याला. क्षीरसागर साहेब 8 महिने लावतात का? नाही ना, ए साहेबांची कशाला? पहिला तुमच्याशी बोलेन मी, पहिला तुमच्याशी बोलेन, नंतर मी येईना पण बोलेल आणि वॉर्ड ऑफिसरशी पण बोलेन. मला माहिती आहे कुणाशी कसं बोलायचं ते. 8 महिने क्षीरसागर साहेबांनी सही नाही केली का? मी काय बोललो? तुम्ही मला बोलले क्षीरसागर साहेबांकडे पाठवलंय. पाठवलं असं बोललोच नाही. मग काय बोलले तुम्ही? मग काय बोलले तुम्ही? काय बोललो म्हणजे? तुम्ही तेच बोलले मला की क्षीरसागर साहेबांकडे पाठवलंय. मग 8 महिने 9 महिने काय एवढी वेळ लागते? मी काय म्हणतोय, काय एकीकडे जायचं, काय एकीकडे जायचं? तुम्ही अधिकारी आहे ना, तुम्हाला विचारणार पहिलं मी. सांगतो ना तुम्हाला, मी सांगितलं ना. काय सांगेल? 8-9 महिने का लागायचे? काय लागायचं? 9 महिने का लागतं? एक माझा ऐका, लेटरच दिलेलं नाही. कुणी नाही लेटर दिले. 9 महिन्याच्या आधी लेटरच नाही. अहो मी का लेटर द्यायचं? माझा लेटरवरच ते डिवायडरचा पत्र निघाला होता. समजून घ्या. तेवढा जेवढा फंड आला, बाकी ऐका ऐका ऐका, हा ऐका ना, मी ते सांगतो, बरोबर आहे. बाकीची परवानगी मी ट्रॅफिककडनं घेऊन आलोय ना, तर त्याचं पत्र तुम्ही काढणार ना, वर्क ऑर्डर तुम्हीच काढणार आहे ना, की मी काढणार आहे, की हे काढणार आहे माझे शाखाध्यक्ष? त्याच्यामध्ये फंड अवेलेबल असेल. अहो साहेब, म्हणजे तुमच्याकडे फंडच नाही का? मला लिहून द्या फंड नाही म्हणून, मला लिहून द्या फंड नाही. मला का 9 महिने थांबवलं? मग त्यावेळेस तुम्हाला माहित होतं ना. कुणी सांगितलं? मला कसं माहित पडणार तुमच्याकडे फंड आहे की नाही? मला कसं माहित पडणार? एकाच वेळी सगळे पूर्ण केलं नसते का आपण त्यावेळी? अहो साहेब, मी काय म्हणतो, त्याला 10 महिने झालेत, 8 पण नाही. ते डिवायडर बसवून 10 महिने झालेत. तुम्ही कुणाच्या दबावावर ते डिवायडर बसवत नाही. आज तुम्हाला माहिती आहे ते आम्हाला किती त्रास आहे ते ट्रॅफिकमुळे. 4 लाईन रिक्षा लागतात तिथे. तुमच्याकडे उत्तर नाही म्हणून तुम्ही तिथं बघताय. काही संबंध नाही का साहेब? काही संबंध? मग बोला ना आमच्या बरोबर. का बोलत नाही तुम्ही? हा, तुम्ही एकाच प्रश्नावर तर ठीक आहे, मी काय करणार? नाही, एकच प्रश्नावर मी कामासाठी बोलतोय. मी का माझ्या व्यक्तिगत काम नाही ते. अहो मी काय बोल, अहो मी जाणार ना आता. तुम्ही ना बोललात ना, तुमच्याकडनं काम होत नाही. आता मी जाणार. आता मी एईकडे पण जाणार, मी डब्ल्यू कडे पण जाणार. आम्हाला माहिती आहे ना कुठं जायचं ते. तुम्ही ज्या पद्धतीने करताय ना कुणाच्या दबावाखाली, हे बंद करा. तुम्ही सर्वंट आहात, गव्हर्नमेंटचे काय म्हणतात, तुम्ही अधिकारी आहात आणि पब्लिकचे सर्वंट आहात. पब्लिकसाठी काम करा. हे जे करताय ना, हे कुणाच्या सांगण्यावर डिवायडर बसवत नाही ना, हे चुकीचं काम आहे. समजलं? तुम्हाला वाटत असेल मी सोडून देणार काय? मी शेवटपर्यंत सोडणार नाही. ते माझी जनतेचा प्रश्न आहे. आज NSS रोडवरचा डिवायडरचा प्रश्न आहे. उत्तर नसेल तर काम का करताय? कामच नाही करायचं, घरी बसा ना. मग सांगेल ना मी, साहेबांनाही सांगेल मी, घरी बसा ना. काम होत नसेल तर फक्त दाखवण्यापुरती यायचं आणि कुणाचा आमदार नाही तर नगरसेवक यांची चाटुगिरी करत राहायची. आपण जनतेचा काम करा, त्याच्यात काहीतरी भला होईल. जातो ना मी आता. तुम्हाला ह्याचं पण उत्तर देतो मी. चल, कोण आहे ते? ही आहे का? पहिला ईकडे जायचं आहे का? ही बघ, पुढचा तारी नाही. ही आहे का? जीवन राठोड. चल ये साहेब, नमस्कार साहेब. तुमचे मेंटेनन्स डिपार्टमेंटचे अधिकारी खूप त्रास देत आहेत. असं कसं होईल? फेसबुक लाईव्ह चालू आहे, तुम्ही त्याच्यात उत्तर द्यायचं साहेब. मी काय बोलतोय तुम्हाला, तुमच्या भस्मेला 10 महिन्यापासून मी माझे डिवायडरचा वर्क ऑर्डर काढण्यासाठी सांगतोय.
मला त्यांनी एवढे महिने सांगितलं क्षीरसागर साहेबांना सहीसाठी पाठवलंय. मी काय करू मला सांगा, मी काय करू तुम्ही मला सांगा. माझ्या जनतेला खूप त्रास आहे. NSS रोडवर जे डिवायडरचा विषय होता साहेब, बरोबर आहे साहेब, आम्ही फोन करणारे फोन उचलणार नाही, मग आम्ही करायचं काय? कसं त्यांनी मला सांगितलं ए साहेबांकडे जा, तुम्ही मला सांगा वॉर्ड ऑफिसरकडे जा, मी तिथे जाणार. ते मला बोलतील DMC कडे जा, मी तिथं जाणार. मी स्टेप बाय स्टेप जाणार. आम्ही कॉल केला, तुमचे मेंटेनन्स डिपार्टमेंटचे अधिकारी कॉल उचलत नाही आणि आमच्या समोर दुसऱ्यांचे कॉल बरोबर उचलतात. बाजूला फोन लावतो तेव्हा. का प्रॉब्लेम आहे का राठोड साहेब आमचा? मला सांगा ना, आमचा का प्रॉब्लेम आहे का की मनसेवाल्यांचे कॉल उचलायचे नाही असं का आहे का नियम मध्ये? विचारा ना, हे तारी साहेब पण बसलेत, ते पण नाही उचलत आमचे कॉल जास्त करून. अहो साहेब नंतर कॉल केला पाहिजे ना आम्हाला पण, की भाई काय होतं तुमचा, आम्ही आमच्यासाठी करणार का? साहेब कसे आहात, काय जेवलात हे विचारण्यासाठी कॉल करणार का? मी का कॉल करणार मला सांगा. आज तुम्ही या ना NSS रोडवर साहेब, चालायला जागा नाही आम्हाला, चालायला जागा नाही आम्हाला. तुम्ही त्या भस्मेंना माझ्या समोर सांगितलं की जा बाबा ते लवजी वस्ताची इथे गॅरेजची काय परिस्थिती आहे तू बघ. त्याला विचारा तो आला का एकदा पण? त्या दिवशी तुम्हीच बोललात ना भस्मेंना, बरोबर आहे, रोड वाइंडिंग साठी तुम्ही पण होते साहेब, बरोबर आहे. भस्मेनी काय केलं, दुसऱ्या दिवशी दिलीप लांडे यांना घेऊन आला तिथे आमदारांना आणि ते वाइंडिंग करतात. पत्रव्यवहार माझे 3 वर्षाचे, ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, द्या श्रेय साहेब ज्यांना द्यायचंय त्यांना, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला काम तर करा, कामच नाही करत, तो फोनच नाही उचलत. आमची पण एक लिमिटेशन आहे ना, किती सहन करायचं साहेब. काय विषय आहे? या साहेब बसा, बसून बसा. आपले काय डिवायडरचा आहे आणि लवजी वस्ताद साडवे जो आपला NSS रोड आहे हिमालय सोसायटीचा, ते रुंदीकरणासाठी साहेबांनी माझ्या समोर तारी साहेबांसमोर तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळ्यांना नोटीस वगैरे काय द्यायची ते द्या, बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी आमदारांना घेऊन त्या रोडवर आलात. आमदार साहेबांनी ज्यावेळेला आम्हाला बोलवलं त्यावेळेला अहो साहेब मी आंदोलन तुम्हाला बोलून गेलो, मी आमदार घेतोय, त्यांना कसं कळलं साहेब? त्या सेकंड डे 3 वर्ष झाले मी फॉलोअप करतो, एक दिवस नाही आलेत. सेकंड डे ठीक आहे, मला तेही प्रॉब्लेम नाही आलेत तर साहेब मी आताही सांगतोय ते आमदार आहेत, श्रेय त्यांना भेटलं, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. मला माहिती आहे, माझी जनतेला माहिती आहे. मी 3 वर्ष साहेब 3 वर्ष झाले ना पाठी लागलोय मी. राठोड साहेब, तारी साहेब तुमच्या पण पाठी लागलो ना, 3 वर्ष झाले. आज जेव्हा एंड मुवमेंटवर आला मी तुम्हाला एवढे कॉल करतोय साहेब, तुम्ही माझे एक कॉल उचलत नाही. साहेब मी काय म्हणतो, नंतर एक कॉल करा ना. माणुशाली काय होतं, तुम्ही का कॉल केला आम्हाला? मी तुम्हाला काय व्यक्तिगत साहेब कसं आहे, जेवण केलं, आज आपण फिरायला जाऊ, पिक्चर बघू, असं कधी कॉल केलाय का साहेब? मी जनतेच्या कामासाठी कॉल केलाय. तुम्ही NSS रोडवर या फक्त एकदा, तिथं लोकांची काय परिस्थिती आहे ना तुम्ही येऊन बघा. जेवढे होमगार्डमध्ये डिवायडर लागलेत ना, आज लोक आशीर्वाद देतात तुम्हाला, तारी साहेबांना देतात, तुम्हाला नाही देत. ते तारी साहेबांनी वर्क ऑर्डर काढलं. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. आज त्या वर्क ऑर्डरची डेट आहे का तुमच्याकडे? तारी साहेब बघा ना, असेल, तुम्ही मला पाठवलं होतं वर्क ऑर्डर. आज 1 वर्षाचा वर झालाय, मी तुम्हाला त्या डिवायडरच्या वर्क ऑर्डरसाठी सांगतोय. साहेब तुमच्याकडनं वर्क ऑर्डर निघत नाही म्हणजे काय? त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये फंड नाही. अहो साहेब फंड कसं नाही, फंड का नाही? अहो फंड तुम्ही मला बोलले की DMC साहेबांना मी पाठवलंय पत्र. DMC साहेबांना पाठवले. मग काय बोलले तुम्ही मला, काय बोलले? त्यावेळेला सहाय्यक आयुक्त साहेब सुट्टीवर आहेत, तोपर्यंत त्यांची साईन होत नाही. अहो सहाय्यक आयुक्त साहेब 5-10 दिवस होते, आज त्याला 8-10 महिने झाले. इलेक्शनचं पिरियड आहे. अहो इलेक्शन झालं तर काय जनतेला वारेवर सोडायचं? तो तुमचा प्रस्ताव असाच रिटर्न आला तर तो चालला असता का? अरे कसं प्रस्ताव रिटर्न येणार? असं काय प्रस्ताव रिटर्न येणार? असं कसं प्रस्ताव रिटर्न येणार मला सांगा ना. असं प्रस्ताव कसं रिटर्न होणार? साहेब मी काय म्हणतोय, मला माझ्या NSS रोडमध्ये जे डिवायडर टाकायचे आहेत, जे बॅलन्स आहेत, मी ट्रॅफिकवाल्याकडनं लढून झगडून परवानगी घेऊन आलोय. मला ते डिवायडर बसून द्या, 1 नंबर. दुसरं नंबर, जे लवजी वस्ताद आतमध्ये आम्ही घुसतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी काय साहेबांनी काम केलंय? त्यांनी मला सांगितलं रोडवाल्याशी बोला. मी रोडवाल्यांशी संपर्क केला. त्यांनी मला सांगितलं DP सर्वेवाल्यांशी बोला. साहेब मी त्यांच्याशी बोललो. अहो कामच होत नाही साहेब.
अहो साहेब पत्र मला रिप्लायच नाही. आणि मला असं नाही, तुम्ही आमदारांना द्या, नगरसेवकांना द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. बघा ते सत्तेवर आहेत, उलट त्यांच्या फॉलोअपनी तुम्ही कसं त्यांची भीती आहे तुम्हाला, तुम्ही जास्त काम करणार त्यांच्या भीतीमुळे, लवकर काम करणार, तेही करा, चालेल मला. पण साहेब काम तर करून द्या यार. मी कुणासाठी मागतोय? मी जनतेसाठी तुमच्याकडे भीक मागतोय. माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही. आज डीपी वाल्यांना मी कॉल केलं. साहेब डीपी सर्वेवाले परवा, एक मिनिट, तुम्ही प्रभाग समिती बरोबर होतात, विजू शिंदे बरोबर तुम्ही होतात, बरोबर आहे. सर्वेवाल्यांनी मला कॉल केलं, साहेब आम्ही विजू शिंदे साहेब आहेत. म्हणलं ठीक आहे, तुम्ही त्यांच्या बरोबर फिरा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तो काम करतोय ना माणूस, मला चालेल, मी त्यांचं अभिनंदन करेन. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांनी सांगितलं 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी त्यांना डिमार्केशन काहीतरी करून द्यायचं आहे. आज त्याला 8 दिवस झाले, मग उद्या 8 दिवस होणार, बरोबर आहे ना? तुम्ही दिलं का त्यांना? नाही काहीतरी त्यांनी, बघा साहेब मला एवढे नियम माहित नाही, त्यांनी सांगितलं वॉर्डवाले आम्हाला काहीतरी तुमचं आणि त्यांचं मिळत नाहीये. नाहीतर तुम्ही एक साहेबांच्या समोर एक जॉईंट मिटिंग लावा, त्यांना पण बोलवा, रोडवाल्यांना पण बोलवा, एक जॉईंट मिटिंग लावा. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना तिथे सगळ्यांना बोलवा. राठोड साहेब बरोबर बोलतोय ना, सगळ्यांना बोलवा तुम्ही. साहेब तुम्ही पण 2 मिनिटं जरा लक्ष दिलं तर बरं होईल साहेब. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला लक्ष द्यायचं नाही तर मी उठून इथं डब्ल्यू कडे जातो. तुम्ही पण त्याच्यामध्ये बघताय, जरा आमच्यावर लक्ष द्या. काय मेंटेनन्स मध्ये ना साहेब बरेच विषय आहेत जे मी येणाऱ्या काळात पण तुमच्या समोर ठेवणार आहे याच पद्धतीने. आणि दिवस ते लांब नाहीत, लवकर ठेवणार आहे. आणि कसं आहे माझं म्हणणं काय साहेब, मी फोन करतोय ना, तुम्ही आमचे कॉल का उचलत नाही? रिझन काय? एकदा तुम्ही कामामध्ये असणार, 2दा असणार, 3दा असणार, 4दा असणार, 20 वेळ तुम्ही आमचे कॉल उचलत नाही. अहो साहेब का 20 कंटिन्यू कॉल नाही करत, आज केला, उद्या केला, परवा केला. आता तुम्ही खाली उतरलात, मी तुम्हाला कॉल केलं, त्यानंतर तुम्ही 2 मिनिटांनी एकाचा कॉल उचलला, मी बाहेर आहे म्हणून. अहो माझा कॉल नाही उचलला, मला काही फरक पडणार नाही साहेब. मला माझं काम कसं करून घ्यायचं ना मला येते, मी माझं काम करून घेणार. मी माझ्यासाठी लढत नाही. मी माझ्या हिमालय सोसायटी, NSS रोड, हे जे गोविंदनगर आम्ही जे त्रस्त आहोत ना ट्रॅफिकमुळे, मी त्याच्यासाठी बोलतोय साहेब. एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या 4 व्हीलर, तुम्हाला समजेल काय परिस्थिती आहे आमची. उगाच तुम्ही आम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाता साहेब. आम्हाला पटत नाही सगळे, आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचं आहे. पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आमच्या बरोबर काम करायचं नाही, माझ्याकडे 100 रस्ते आहेत साहेब, आणि मी प्रत्येक रस्त्याचा उपयोग करणार जर माझ्या काम होणार नाही तर. साहेब ट्रॅफिकवाल्यांनी तुम्हाला पत्रव्यवहार केलाय, ट्रॅफिकवाल्यांनी आता तुम्हाला पत्र दिलंय तारी साहेब, जे आपण लाईव्ह केलं होतं ना 90 फीट रोड पेनिन्सुला ते तिथपर्यंत डिवायडर जेवढे गॅप आहेत ना सगळे भरा म्हणून तुम्हाला पत्र आहे. मी त्याची कॉपी पाठवतो पाहिजे तर. आणि दुसरा जंगलेश्वर मंदिर खैरानी रोडवाला साहेब, तिकडनं मल्लिका बार पासून ते खाली उतरताना जिथं जिथं मोठा रोड आहे तिथं डिवायडर लावून द्या, ट्रॅफिकची समस्या आहे. तुम्हाला पत्र आपले काय नाव समाधान साहेब, मला वाटतं 20 दिवस झाले पाठवले, मी तुम्हाला कॉपी पाठवतो, तुम्ही चेक करा काय होत आहे साहेब. पत्र तुमच्याकडे पोचायला वेळ लागते काय साहेब. डिवायडर बंद झालेत ना, हे सगळे कुठला ट्रक असा घुसतो तिकडनं याला असं येणार ना, तेपर्यंत पूर्ण जाम करून टाकतात. राठोड साहेब आता तुमचा विषय, जरा 2 मिनिटं आता तुम्ही ऐका. पेनिन्सुला ते साहेब तिथपर्यंत सगळे गॅरेजवाले रस्त्यावर आहेत साहेब, खूप त्रास आहे. पेनिन्सुला ते जागृती नगर, आता 2च रोड सांगतोय तुम्हाला, आणि पेनिन्सुला ते मनीषा बार पर्यंत सगळे रिक्षावाले, गॅरेजवाले, सर्व्हिस सेंटर सगळे रस्त्यावर आहेत साहेब. मी तक्रार करून करून थकलो आहे. लोकांना आम्हाला चालण्यासाठी रोड नाहीये. आता गाडी आडवी उभी ठेवतात, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकणार नाही, ते मी समाधान पवार साहेबांशी बोलणार आहे. पण साहेब ह्याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार आज तुम्ही जनतेसमोर सांगा साहेब, काय कारवाई तुम्ही करणार मला सांगा. आता मी थकलोय साहेब, प्रेमाने बोलून बोलून ना मी थकलोय साहेब.
हा साहेब ते गॅरेजवाले 200 बाईक रस्त्यावर धंदा करतात. त्यांना भाडंच भरायचं नाही, मोठा गोडाऊन घेतला पाहिजे त्यांनी कुठं तरी. हे सगळे रस्त्यावर, विटा सिमेंट रस्त्यावर, गोण्याच्या गोण्या. तुम्हाला माहित नाही साहेब कसं चालेल मला सांगा ना साहेब. जनतेसाठी फिकर करणार कोण मला सांगा. कोण बघायला तयार नाही. तुम्ही तर बघा, तुम्ही चांगले अधिकारी आहे साहेब राठोड साहेब, तुम्ही मस्त माणूस आहे एकदम यात. तुम्ही जर लक्ष द्या, तुम्ही दिलं तर सगळे तुमचे खालचे देतील ना. तुम्हीच लाईटली घेताय म्हणून हेही लाईटली घेत आहे. आणि असं नाही एक दिवसासाठी नाही साहेब, ते लागलेच नाही पाहिजे. तुमचा एक माणूस ठेवा जे लावेल, त्यांचे गाडे सील करा. मी तर सांगतोय काहीतरी करा, त्याच्यावर काहीतरी करा. तुम्ही तोडगा काढा साहेब. मला माहित नाही, तुम्ही येणार साहेब एक दिवस ड्राईव्ह करणार, ते दिवशी काय सीएम आला त्या दिवशी पूर्ण रोड खाली असतो. तसं करू नका, कारण तुम्ही सीएम आहेत ना इकडे या डिपार्टमेंटचे. तुम्ही आला त्या दिवशी खाली. आणि भस्मे साहेब, माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, त्रास देऊ नका साहेब. माझी खूप मेहनत आहे त्या रोडसाठी साहेब. मी तुम्हाला काय बोललो साहेब, मी खूप मेहनत करतो त्या रोडसाठी. माझा हिमालय सोसायटीचा रोड असलपाल लिंक रोडला जोडण्यासाठी मी खूप मेहनत करतोय साहेब. आणि आताही सांगतोय, लाईव्ह चालू आहे, कुणी श्रेय घेतला ना त्याचा, मी नाराज होणार नाही. मी उलट त्यांचा बुके देऊन त्यांचं अभिनंदन करणार. मग ते खासदार असू द्या, आमदार असू द्या, नगरसेवक असू द्या साहेब, बरोबर आहे ना. काम करेल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ना. पण फक्त शोबाजी नका करू साहेब. कुणी ती होती ना त्या दिवशी साहेब, मला असं वाटतंय मी दुसऱ्या दिवशी साहेबांना सांगितलं मी उपोषणावर बसणार आहे महादेव मंदिरच्या बाहेर हिमालयेश्वर. दुसऱ्या दिवशी साहेब व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला, इकडनं निघालो, दुसऱ्या त्या संध्याकाळी मेसेज आला, उद्या येणार आहेत आणि रोड वाइंडिंगचं काम होणार आहे. मी म्हटलं वा, एवढी स्पीड, काय कॉन्टॅक्ट आहेत. तेवढं कामामध्ये साहेब स्पीड आली असती ना तर अजून मजा आली. ठीक आहे साहेब, मी काय बोललो आता ह्यापासून त्या रोडसाठी काय असेल तर मला बोलवणार तुम्ही. मी काय बोललो आता, तुम्ही काय बोलला की मला माहित नव्हतं. आता या रोडचा फॉलोअप मी घेतोय. उद्या भविष्यात कुणी आला तिथे तुम्हाला घेऊन तर तुम्ही मला बोलवणार ना. माझा पण पत्रव्यवहार आहे म्हणून बोलवणार की नाही मला हे तर सांगा. आता चला, बोलवणार की नाही. बोलवणार ना, म्हणजे नेग्लेक्ट नाही करणार मला, इग्नोर नाही करणार ना मला. इमिजिएटली डायरेक्टली अरे साहेब, तुम्ही वॉर्ड मधनं तिथे येणार, मी राहतो तिथे, मला 2 मिनिटं लागणार. तुम्हाला फोन करायचा, आम्ही येतोय, करणार ना फोन. नाही करणार तरी सांगा, काही प्रॉब्लेम नाही, काम करा. पण साहेब मला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ नका. माझी मेंटेनन्स डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे. कारण तुम्ही आणि जनता मधले आम्ही आहोत. जसे नगरसेवक आमदार आहेत तसे आम्ही पण आहोत. तर तुम्ही आम्हाला एवढं इग्नोर करू नका. अरे साहेब, 3 वर्षाची क्रेडिट, माझे 3 वर्षाची क्रेडिट झटक्यामध्ये संपली साहेब. साहेब माझ्या 3 वर्षाची क्रेडिट 1 मिनिटामध्ये संपली. लोकांना असं वाटतंय की आमदार करतायत. आता मी किती लोकांना ढोल वाजवू की मी 3 वर्षापासून करतोय. आता तुम्ही बोलताय म्हणून लोकांना कळेल माझ्या लाईव्हच्या माध्यमातून की मी 3 वर्षापासून करतोय. आणि मी आताही सांगतोय साहेब, सगळ्यांना करू द्या. मी अभिनंदन करणार साहेब, मी बुके देणार सगळ्यांना. माझा रोड असलपाल लिंक रोडला काढून दिलं, मी त्यांचं अभिनंदन करणार. साहेब आमची थोडी एरियाची व्हॅल्यू वाढेल ना राठोड साहेब. दरवर्षी या बिल्डिंगचा रिपेअर होतो मला 2-3 वर्षात एकदा कंटिन्यू. वॉर्ड ऑफिसर बदली झाला की बिल्डिंग पूर्ण नवीन, वॉर्ड ऑफिसर बदली झाला की बिल्डिंग पूर्ण नवीन. लहानपणापासून बघतोय मी. तसंच जरा एरियामध्ये पण लक्ष द्या लोकांसाठी. आणि डिवायडरचं काय करणार मला सांगा जरा साहेबांसमोर. साहेब हे प्रश्न विचारा जरा. नाही हे काय करणार आता सांगा. तुम्ही काय करणार आहे डिवायडरसाठी, तुम्ही काय पत्रव्यवहार केला ते तर साहेबांना सांगा. आता हे मला सांगतो तुम्ही पत्र दिलं नाही. अरे पत्र का द्यायचं, मी माझ्याच पत्रावर तिकडनं आपला होमगार्ड पासून
ते प्रथम कृपा बिल्डिंग पर्यंत डिवायडर पास झाले. बरोबर आहे साहेब? नाही नाही, यांना माहिती आहे. जर समजा तुमचा फंड कमी आला तर तुमचीच जबाबदारी आहे ना पुढचा वर्क ऑर्डर काढायची. त्याच्यासाठी मी पत्र द्यायचं, तरी सुद्धा दिलंय. मी तुम्हाला त्याची कॉपी पाठवणार. पहिले तुम्ही जेवढे पत्र आहे त्याच्यामध्ये फंड सगळे एक्सेप्ट कर, पण ते समजा रिप्लाय देऊ बघून व्यवस्थित दे. आणि जॉईंट मीटिंग साहेब ते रोडवाल्यांसोबत कधी लावणार आहे मला सांगा जरा. ते रोड काय होत आहे हे मला सांगते. ऐका ना, ऐका 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 हा, एक मिनिट ऐका, फक्त एक मिनिट ऐका. हा विषय वेगळा आहे. मी यांना कॉल करतो, हे मला सांगतात रोडवाल्यांचं काम आहे. मी रोडवाल्यांना फोन करतो, रोडवाले सांगतात डीपी आणि सर्वेचं काम आहे. डीपी वाल्यांना फोन केलं, ते म्हणतात वॉर्डवाले आम्हाला हे देणार तेव्हा. आता काय मी साहेब एवढा मला माहित नाही, म्हणून मी काय बोललो, एक दिवस तुम्ही तिघे इथं साहेबांसमोर बसा आणि ज्यांना ज्यांना बोलवायचे असेल सगळ्यांना बोलवा. असं उद्या कुणाला वाटायला नको काय आम्ही फक्त थोडा फेसबुक लाईव्ह करणार, थोडा बोलू शकणार. बाकीचे लोक तर काय तुम्हाला सस्पेंड करून टाकणार, काही पण करून टाकणार. त्यांना बोलवा पहिला. तुम्हाला रिप्लाय देताना तू बघितलंच नाही याच्या संबंधित रायटिंग मध्ये सगळं येऊ दे ना, एकदा तर बघू तर द्या. आता असा विषय संपणार नाही. रायटिंग मध्ये रिप्लाय येणार 100%. रिप्लाय येऊ द्या आणि त्यांना सांगा मला बोलवा. पण आता तुम्ही जसं सांगितलं ना तसं. ठीक आहे, धन्यवाद. पाणी घेतो साहेब थोडा.